विकास शिवाजी साळुंखे. आजचं सेशन हे मराठीमध्ये आहे आणि मोस्टली त्यावेळेस आम्ही डिस्कस केलेलं की मराठीमध्ये थोडंसं हे सेशन करावं. कारण ह्याच्यामागचं एकच आहे. कारण आता एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. खूप लोकांचे कॉल आले, खूप लोकांचे याच्यावर डिस्कशन झालं की जे महाराष्ट्रीयन क्लायंट्स आता इन्क्रीज झालेत, तर त्यांना एक वेल गाईड केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी मला एक डिमांड केलेलं की मराठीमध्ये सेशन व्हावं. त्यांच्यासाठी मी खरंच आभारी आहे, की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी मला दिली. निर्मल बंधू जे महाराष्ट्रीयन क्लायंट्स आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी मला इथे या लोकांसाठी प्रोव्हाईड करण्याची एक संधी मिळाली. आज आपण डिस्कस करणार आहे टेक्निकल. मोस्टली खूप लोकांना ह्या गोष्टीबद्दल खूप इंटरेस्ट असतो, की टेक्निकल म्हणजे काय? आणि ह्याच्यामध्ये खूप मोठंसं रॉकेट सायन्स असल्यागत खूप लोकांना असं वाटतं खूप हार्ड आहे. पण मी आज तुम्हाला एक ॲश्युरिटी देतो, की हे जे आजचं सेशन आहे, जेव्हा हे कंप्लीट होईल, त्यावेळेस तुम्हाला बेसिक म्हणजे कन्सेप्ट आहे, की टेक्निकल एनालिसिस कशासाठी असतं आणि काय आहे त्याच्यामध्ये आणि काय त्याचे बेनिफिट आहेत. हे मी आजच्या सेशनमध्ये कव्हर करेल आणि नंतर नेक्स्ट वीकपासून नंतर त्याच्या फर्दर अजून सेशन होतील त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये आपण जाऊ. आज मोस्टली आपण जो सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये जे आपण हे बोललो की एक 2 क्वेश्चन मला रेज करायचे त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे टेक्निकल म्हणजे काय? आणि दुसरा क्वेश्चन हा होता की जास्त करून लोकं म्हणजे प्रिफर्ड चॉईस म्हणजे टेक्निकल एनालिसिस खूप लोकं त्याला फर्स्ट रेफरन्स देतात. का? ह्या 2 गोष्टीवर मला डिस्कस करायचं आणि खूप कमी लोकांना आयडिया आहे. हे बघा एनालिसिस हे आपण लहानपणापासून करत आहोत. खूप लोकांना माहिती नाही, की आपण एनालिसिस हे लहानपणापासून करतोय आणि ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी अशा आहेत, की ज्या आपल्याला माहिती आहेत, पण आपल्याला ते एक्झॅक्ट शेअर मार्केटमध्ये कशी युटिलाइज करायची, कशी त्या गोष्टीमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो, हे आपल्याला तिथे बघायचंय. तर त्याबद्दल मी तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 क्वेशन रेज करेल, की व्हॉट इस अ टेक्निकल एनालिसिस म्हणजे टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय? आणि दुसरं म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त लोकं ह्या गोष्टीला जास्त प्रिफर का करतात? त्याच्यामागचे 2 रिझन मी तुम्हाला सांगेन. पहिलं म्हणजे टेक्निकल एनालिसिस. एनालिसिसवर मी बोलतो. एनालिसिस म्हणजे काय? म्हणजे आपण काय करतो? कुठल्याही गोष्टीबद्दल एक अंदाज बांधतो. म्हणजे आपण लहानपणापासून बघतो, की जे लहान मुलं असतात ना, ते लहानपणापासून आपल्या घरातल्यांचे जजमेंट देतात. म्हणजे आई-वडील हे आपल्याशी कसे वागतात आणि त्यांचे मूड बघून त्यांच्याकडे डिमांड ठेवतात. आणि हा जो हिस्ट्री आहे, जे लोकं लक्षात ठेवतात, की हा माझ्या वडिलांचा हा मूड होता. त्यावेळेस मी हे डिमांड केलं तर माझं हे झालं. तो आपण एक हिस्ट्री, जो डेटा असतो, तो आपण प्रिझर्व्ह करत जातो. नेक्स्ट टाईम त्याच मोडवर असताना तेच आपले कामं करून घेतो. सेम आता जून महिना स्टार्ट झालाय. आपण जर बघितलं, पावसाचा सीझन चालू आहे, मान्सून सेशन चालू झालंय. आपण जर ढगांकडे बघितलं, जे ओल्ड एज लोकं आहेत, त्या लोकांना जर आपण विचारलं, जे वयस्कर लोकं आहेत, त्या लोकांना आपण विचारलं, की बाहेर जे ढग दिसतात आहेत, त्याच्यात त्या ढगांवरून अंदाज लावू शकतो का, की पाऊस खरंच येईल आज, की हे नुसते ढग येऊन जातील? ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या जे ओल्ड एज लोकं आहेत, त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स असतो, पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे ह्याच्या आधीचा जो एक्सपिरियन्स आहे. त्याच्यावरून ते अंदाजे सांगतात, की हो, आज हा पाऊस येऊ शकतो. आज हे ढग भरलेले तर आज इथे मोस्ट प्रोबॅबली पाऊस येऊ शकतो. तर एनालिसिस हे आपल्याकडे पहिल्यापासून आहे. फक्त त्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या सेक्टरमध्ये यूज होतो. टेक्निकल एनालिसिस खूप लोकांना असं वाटतं, की जस्ट आता आलेली एक गोष्ट आहे, पण असं नाही. टेक्निकल एनालिसिसमध्ये खूप काही स्टडीज जे आहेत, ते 700-800 वर्षापासून आलेले आहेत. म्हणजे जसं आपण बोलतो, की कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. फिबोनाची सीरीज आहे. हे जे आहेत हे 700-800 वर्षापासूनचे जुने स्टडीज. आपल्याला ते फक्त इम्प्लिमेंट करायचं आहे. जसं आता शेतकरी जो असतो, शेतकरी शेतात काम करताना खूप काही गोष्टी आहे ना, बॅक हिस्ट्री म्हणजे जे हिस्ट्रीमध्ये झालेलं असतं, त्याला घेऊन तो प्रिडिक्ट करतो. ह्या गोष्टीला बोलतात की एनालिसिस आणि ह्यालाच त्याने टेक्निकलमध्ये आपल्याला एक चार्ट पॅटर्नमध्ये म्हणजे एक लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट ह्याच्यामध्ये ते रिफ्लेक्ट होतं. आपल्याला टेक्निकल एनालिसिसमध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे मी आज जे तुम्हाला 5 पॉइंट सांगणार आहे, त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की नक्की काय करायचं आपल्याला मार्केटमध्ये. टेक्निकल एनालिसिस जेव्हा आपल्याला शिकायचं आहे, जेव्हा आपण एंटर करतो टेक्निकल एनालिसिससाठी, तर त्यावेळेस आपल्याला कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टींकडे नाही. तर आता आपण प्रेझेंटेशन स्टार्ट करू. अभिषेक, लेट्स स्टार्ट.
हॅलो. आजचा आपला सब्जेक्ट जसं मी तुम्हाला पहिल्यांदा मेन्शन केलेलं होतं, की टेक्निकल एनालिसिस ऑफ प्रिफर्ड चॉईस. म्हणजे काय? आपल्याला जास्त करून लोकं ह्या गोष्टीला जास्त अट्रॅक्ट का होतात? मेन रिझन आहे जे माझी सेकंड स्लाईड आता तुमच्या समोर येते. त्याच्यामध्ये मी एक मॅप टाकलेला आहे, एक हे टाकलेलं आहे, लोकांची हे दाखवलेली. त्याच्यामध्ये वरती जे आहे बीट द क्राउड म्हणजे काय, की आपण जी गर्दी आहे, खूप लोकं एकसाथ मार्केटमध्ये एंटर होतात आहे तिथे. आणि ह्या पॉइंटवर ज्या लोकांना आयडिया नाहीये, की मार्केटमध्ये काय करायचंय. प्रत्येक वेळेस 100 लोकं जरी आले, त्यातले 10% जे लोकं आहेत, त्यांना ह्याबद्दल थोडीशी आयडिया असते. त्यामुळे ते ह्या मार्केटमध्ये टिकतात. रिमेनिंग जे आहेत ते बाकीचे लोकं, ते लॉस करून परत जातात आणि नंतर पुन्हा मार्केटकडे येत नाही. तर बीट द क्राउड ह्यासाठी मी हे बोललोय, की खूप कमी लोकं आहेत, ज्या लोकांना ह्यावेळेस अंदाज असतो, की मार्केटमध्ये काय तयारी करून एंटर केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप, तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा एंटर होता, त्यावेळेस तुम्हाला बेसिक एवढा फंडा कळायला पाहिजे, की आपल्याला एक हॅबिट ठेवलं पाहिजे, की एक निफ्टी काय असतं, सेन्सेक्स काय असतं, निफ्टीमध्ये किती स्टॉक आहे, ह्याची एक लिस्ट एक्सेल शीटवर केलेली पाहिजे. एक थोडंसं 1-2 महिने आपल्याला वर्कआउट करायला पाहिजे, की बाबा हे 50 स्टॉक निफ्टी 50मध्ये आहेत, हे 30 स्टॉक ह्याच्यामध्ये मिड कॅपमध्ये कुठले आहेत. त्यांची एक एक्सेल शीट इथे बनवून रेडी झाली पाहिजे. आपल्याला स्टॉकबद्दल माहिती कळायला पाहिजे, स्क्रिप्टबद्दल माहिती कळाली पाहिजे, की हे स्टॉक इथे आहेत. ह्या स्टॉकचं काय करते, हे स्टॉक काय बनवतं, हे स्टॉक काय करतोय. आपल्याला हे फंडामेंटल जास्त डीपली फंडामेंटलमध्ये आपल्याला जायची गरज नाहीये. कारण तुम्हाला जे काय आहे, जे काही म्हणजे कुठलेही ग्लोबल क्यूज असतील, फंडामेंटल न्यूज असेल, काही इम्पॅक्ट असेल, तो आपल्याला इनडायरेक्टली आपल्या चार्टवर रिफ्लेक्ट होणार. म्हणजे जे टेक्निकलमध्ये जे चार्ट रिफ्लेक्ट होतील, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी भेटणार आणि हा आपल्याला आत्ताच्या नाही, गेल्या 20 ते 25 वर्ष म्हणजे 94 पासून नाहीतर काही-काही स्टॉकमध्ये 2000 पासून आपल्याला जो चार्ट आहे, जो ग्राफ आहे, हिस्ट्री आहे, ते आपल्याला सगळे एका प्लॅटफॉर्मवर भेटणार. त्यामुळे टेक्निकल एनालिसिस मधले सगळ्यात मेजर बेनिफिट जो आहे, की आपल्याला हिस्ट्री जे आपल्याला समजा 10 वर्षापूर्वी ह्या स्टॉकमध्ये काय झालं, ह्या प्राइसमध्ये काय झालंय, ते आपण इथे आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट स्लाईड. नेक्स्ट स्लाईडमध्ये तर तुम्ही बघताय, की मी 2 फॉर्मॅट केलेले 2 असे चार्ट दाखवलेत. एक टेक्निकल एनालिसिस, सेकंड फंडामेंटल एनालिसिस. हे 2 मध्ये बेसिकली मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म सांगू शकतो, की थोडासा डिफरन्स आहे. टेक्निकल विकास एनालिसिसमध्ये जी, आप हां, हां. थोड़ा अपना ये जो हेडफ़ोन का माइक है ना, थोड़ा क्लोज़ करके बोलिए, थोड़ा आवाज़ क्लियर नहीं है। अभी आ रही है आवाज? या अभी क्लियर है, बट थोड़ा माइक क्लोज़ रखना। 2 पार्ट इथे आपण बघू शकतो, की टेक्निकल एनालिसिस आणि फंडामेंटल एनालिसिस. ह्याच्यात बेसिक मी ज्या आधी खूप वेळा प्रेझेंटेशनमध्ये ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, की ह्या 2 मध्ये खूप डिफरन्स आहे. एक म्हणजे टेक्निकल एनालिसिस. टेक्निकल एनालिसिस बद्दल मी आपण नंतर बोलू, पण पहिलं मी फंडामेंटल एनालिसिसमध्ये काय-काय असतं. बघा फंडामेंटल एनालिसिस प्रत्येकाला जमेल असं नाही. त्याच्यासाठी खूप काही गोष्टी बघाव्या लागतात, खूप काही गोष्टी कराव्या लागतात, बॅलन्स शीट बघावे लागतात, त्याचे व्हॅल्युएशन बघावं लागतात, इकॉनॉमिक, फायनान्शियल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात आणि सगळ्यांना हे माहीत नसतं, की आपण बॅलन्स शीट कशी रीड करावी. ते एवढं कठीण असतं, ते खूप कमी लोकांसाठी येतं. पण त्याच्याच उलट जर टेक्निकल एनालिसिस त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स शीट बघायची गरज नाहीये, काही नाही. एक बेसिक फंड आहे, एक डिसिप्लिन आहे. टेक्निकल एनालिसिसमध्ये ज्या गोष्टी घडतात, म्हणजे ज्या गोष्टी प्रिव्हियसमध्ये घडलेल्या आहेत, त्या बेसवर आपण नेक्स्ट म्हणजे आधी म्हणजे इथून पुढे काय होऊ शकतं, हे आपण प्रिडिक्ट करू शकतो. म्हणजे अंदाज बांधू शकतो, की इथून पुढे काय करू शकतो. तर टेक्निकल एनालिसिसमध्ये आपल्याला एक की बॉटम म्हणजे टॉप भेटणार, कुठे हाय झाला, कुठे लो झाला, ओके, कुठे एंट्री, एक्झिट हे जे सिग्नल जे आहेत ते आपल्याला टेक्निकल एनालिसिसवर बघायला भेटतील. तर हे 2 मेजरली डिफरन्स जे आहेत ह्या 2 रिसर्चमध्ये. थर्ड आपला डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे. डेरिव्हेटिव्ह पार्ट सिमिलर आहे. त्याच्यामध्ये पण आपण बॅक हिस्ट्री आणि हे सगळं बघून त्याच्या करतो. तो सिमिलरली टेक्निकलच्या लाईनमध्ये येतो. पण आपल्याला टेक्निकल जर येत असतील, तर टेक्निकल बद्दल आपल्याला आयडिया असेल, की चार्ट कसं रीड करावं, चार्टमध्ये काय-काय गोष्टी असतात. ह्या गोष्टी आपण कशा बघाव्या. त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिकली डेरिव्हेटिव्हचं पण बघता येईल आणि नंतर डेरिव्हेटिव्ह आपल्याला ईझी जाईल. तर मला हे सांगायचं की इथे आपण मेजरली आता आपण फोकस करणार आहे, की टेक्निकल मधले बेस्ट पॉइंट काय? नेक्स्ट स्लाईड. तिथे मी तुम्हाला केलं की व्हॉट टेक्निकल एनालिसिस. टेक्निकल एनालिसिस मध्ये काय असतं, की आपण काय करतो, की हे मेथड आहे, की त्याच्यामध्ये आपण आहे ना एक प्रिव्हियस डेटा म्हणजे बॅक हिस्ट्री मधले जे डेटा म्हणजे ह्याच्या आधी जे काही घडलं
त्याच्यावरून आपण नेक्स्ट काय होणार त्याच्यावर आपण प्रिडिक्शन करतो, म्हणजे एक अंदाज टाकतो. आणि त्या अंदाजाच्या हिशोबाने आणि असं असतं की मोस्टली काय असतं, जे भूतकाळात झालेल्या गोष्टी आहेत त्याच परत आपल्याला इथे चार्टवर बघायला भेटतात. मे बी त्या स्टॉकमध्ये बघायला भेटतं, नाहीतर त्या स्टॉकच्या कुठल्या हिस्ट्रीमध्ये बघायला भेटतं, नाहीतर इंडेक्समध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला तिथे बघायला भेटतात. जसं मी ह्याच्यात बोललो की ह्याच्यामध्ये मेनली 3 पॉइंट आहेत. मार्केट ऍक्टिव्हिटी, जे मार्केटमध्ये काय घडतंय ते आपल्याला पूर्ण चार्टवर दिसणार. सेकंड, द पास्ट हिस्ट्री, म्हणजे आपण जे बॅक साईडला जे प्राइस मुवमेंट जे होतं, प्राइस मुवमेंट जे आहे त्याच्यामधलं, ते आपल्याला ह्याच्यात दिसणार. थर्ड, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? आता ह्या पोझिशनला किती लोक ह्या पोझिशनमध्ये आहेत. म्हणजे आपल्याला ते आयडिया पण कळते की खरंच काही लोकांना आतली गोष्ट माहित असेल तर तो स्टॉक इथे ह्या लेवलला बाय करतात. त्यामुळे तिथे व्हॉल्यूम जो असतो, व्हॉल्यूमचा जो बार असतो, तिथे आपल्याला आयडिया येते की इथे खरंच खूप लोकांचा इंटरेस्ट आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला टेक्निकल अनालिसिसमध्ये बघायला भेटतात. नॉर्मली आपण ह्याच्यामध्ये काय बघतो, एक तर एक पॅटर्न असतात, जे तुम्हाला नंतर मी डिस्कस करेन. इंडिकेटर असतात. ह्याच्यावरून आपण प्रिडिक्ट करणार. जसं आपण बोलतो की मी जसं एक एक्झाम्पल दिलेलं की आपण जर ढगांकडे बघितलं पावसाळ्यात, तर आपल्याला जे वर्ल्ड वाईज लोक आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे. नंतर आपण पण बघत-बघत त्यांच्याकडे त्या ढगांबद्दल अंदाज हे करू शकतो. तसं सेम ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. जे पण बॅक हिस्ट्रीमध्ये झाले, जे पण बॅक हिस्ट्रीमध्ये पॅटर्न झाले, जे पण इंडिकेटर्स आहेत, ते तिथे आपल्याला सिमिलरली कॉल इथे जनरेट होताना दिसतील. आणि मोस्टली जे टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल हे बेसिकली जर दोघांचं कॉम्बिनेशन जर आपल्याकडे असेल, तर आपल्याला इथे इझी जाईल की आपण इथून नेक्स्ट जे आपण कुठलाही चार्ट घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रिडिक्शन करायला बरं पडेल. नेक्स्ट स्लाईड. नॉर्मली जर जेव्हा तुम्ही स्टार्ट करता टेक्निकल अनालिसिसमध्ये, तर तुम्हाला आहे ना असे 3 म्हणजे 3 असे पॅटर्न बघायला भेटतील, टाइप्स बघायला भेटतील, जे नॉर्मली यूज होतात. पहिला इथे जे आहे ती कॅन्डलस्टिक जो आहे तो आता सध्या सगळ्यात जास्त यूज होतो. लाईन चार्ट जो आहे, जो आपण बेसिकली क्लोजिंग बेसवर बघतो, त्याच्यामध्ये लाईन चार्ट जो आहे, तो त्याच्यामध्ये आपल्याला यूज होतो. आणि थर्ड जो आहे बार चार्ट, बार चार्टमध्ये आपल्याला हे असं दिसतं की लोकांना तिथे प्रिव्हियस डेची कॅल्क्युलेट करावं लागतं. पण आता सध्या जर मार्केटमध्ये बघितलं तर कॅन्डलस्टिक जे आहे ते इथे यूज होतं. नेक्स्ट स्लाईड. सी आता आपला सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट, जो मी तुम्हाला बोललो की आज आपल्याला जर एंटर व्हायचं मार्केटमध्ये, तर 5 बेसिक पॉइंट्स आहेत आणि त्याला आपण पॉइंट्स बोलू शकतो, त्याला त्याचे इम्पॉर्टन्स बोलू शकतो, त्याचे ऍडव्हान्टेज बोलू शकतो, की ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मार्केटमध्ये माहित असतील, तर आपण इथे काय करू शकतो. म्हणजे जसं बघितलं तर जसं याच्यामध्ये मी बोललो की ट्रेंड अनालिसिस. ट्रेंड अनालिसिस म्हणजे आपल्याला मार्केटचा ट्रेंड काय? मार्केट कुठे चाललंय? कसं चाललंय? त्याचा आपल्याला अंदाज येतो. नॉर्मली हे बेसिक आहे. म्हणजे अपवर्ड ट्रेंडचा असेल तर वरती जात असतो, खाली येत असेल तर खाली. एकदम बेसिक आहे. म्हणजे आपण तुम्ही चेहरा जसं आपण पिक्चर बघतो, अप ट्रेंड लाईन ड्रॉ केले तर आपल्याला कळतं की वरच्या साईडला चाललंय, खालच्या साईडला केलं तर खालच्या साईडला चाललंय. हे आपल्याला याच्यावरून आयडिया येते. सेकंड पॉइंट ह्याच्यामध्ये येतो की एक्झिट अँड एंट्री पॉइंट. जसं मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की टेक्निकल अनालिसिसमध्ये हे सगळ्यात इम्पॉर्टंट, म्हणजे खूप काही लोक बोलतात की आम्हाला टेक्निकल अनालिसिसमध्ये हे भेटतं ते भेटतं, असं काही नाहीये. तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये ही गोष्ट भेटणार की एंट्री कुठे करायची आणि एक्झिट कुठे करायचं. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. काही लोक एंट्री करतात पण त्यांना एक्झिट पॉईंट भेटत नाही. तुम्ही जर फंडामेंटली खूप काही गोष्टी घेतल्या तर तुम्हाला त्याच्यावरती बेसिक एक कळेल की बाबा आता एंट्री करायचंय, आता सध्या चांगलं चाललंय, हे आलंय, रिझल्ट आले, ते आले. टेक्निकल अनालिसिसमध्ये तुम्हाला ते आधीच, म्हणजे काय असतं, काही गोष्टी ज्या आधीच डिस्काउंट करत चालतं मार्केट. समजा काही स्टॉकचा रिझल्ट असेल नेक्स्ट वीक मध्ये, आपल्याला अंदाज बांधला की ह्या स्टॉकचा रिझल्ट चांगला येऊ शकतो, तर त्याच्यामध्ये जे मोमेंटम आहे, एंट्री पॉईंट, ते तुम्हाला चार्टवर सगळ्यात पहिले रिफ्लेक्ट होताना दिसेल. म्हणजे तिथे सगळ्यात जास्त व्हॉल्यूम दिसेल. जिथे लोक जास्तीत जास्त दिसतात आपल्याला एक आयडिया येईल की खरंच ह्या पॉइंटवर का लोक बाय करतात, ते तिथून आपल्याला काय होईल, ते सगळे इंडिकेटर जे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये दिसेल. म्हणजे जे काय घडणार आहे इन फ्युचरमध्ये, ती काय न्यूज, म्हणजे इलेक्शनची रिझल्ट असो, युएस ट्रेड वॉर असो, ग्लोबल क्यूज असो, काही असो, त्यातले ऑलमोस्ट काहीतरी पर्सेंटेज जे आहे ते आपल्याला आधीच ह्या मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस म्हणजे चार्टवर, पर्टिक्युलर चार्टवर आपल्याला बघायला भेटते. त्यामुळे सेकंड पॉईंट हा खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड पॉइंट मध्ये ते आपण एक दुसरा एक पॉइंट रेज करू शकतो की आपण ज्यावेळेस स्टॉप लॉस म्हणजे डिसिप्लिन, मी पहिल्यांदाच बोललो की टेक्निकल अनालिसिस मध्ये तुम्हाला डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. कसं आहे,
जे पास्ट हिस्ट्रीमध्ये झाले. असं नाही की कंपल्सरी ते होतं. पण काही-काही वेळेस आपल्याला स्टॉप लॉस म्हणजे ज्यावेळेस आपण टेक्निकलचे चार्ट्स बघायला सुरुवात करू, त्यावेळेस आपण ते एक प्रॉफिट करू. मेनली आपल्याला एंट्री एक्झिट कळेल. पण आपल्याला लॉस मिनिमाइज करता आलं पाहिजे. हे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही पॅरामीटरवर भेटणार नाही. ते सगळं फॉर्मॅट तुम्हाला जो काय आहे तो चार्टवर तुम्हाला टेक्निकल एनालिसिसमध्ये बघायला भेटेल. त्याच्यामध्ये तुम्ही डिसिप्लिनली जर फॉलो केलं, की तुम्ही सांगितलं, की हा लेव्हल नंतर ही रेंज आली, हा मूव्हिंग एव्हरेज इथे सपोर्ट देतोय. त्या इथे आपला स्टॉप लॉस ठेवला पाहिजे. तर लॉस मिनिमाइज करता आला पाहिजे. मोस्टली लोकं स्टॉप लॉस ठेवत नाही. स्टॉप लॉस ठेवला नाही तर ते काय होतं स्टॉक खाली येतो आणि खाली आल्यानंतर मग ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ मध्ये जाऊन जाऊन बसतो. ते 2-3 वर्ष त्यांच्या कॉस्टच्या खालीच जातात. हेच जर आपण तुम्ही टेक्निकली फॉर्मॅटवर बघितलं, आपल्याला एंट्री समजा 90 ला भेटली, आपल्याला एक्झिट पण वरती 120 ला भेटेल. पण बाय चान्स तो स्टॉक 100च्या आत जाऊन परत तो खाली आला, तर खाली आपण कुठे थांबावं? एंट्री कळाली, वरची एक्झिट कळाली, खाली कुठे कळालं? त्यासाठी स्टॉप लॉस म्हणून एक ऑप्शन इथे टेक्निकलमध्ये आपल्याला काढता येतं. थर्ड पॉइंट आहे प्रोव्हाईड अर्ली सिग्नल. म्हणजे आपल्याला खूप लवकर म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो, की काही इव्हेंट असतात, काही रिझल्ट असतात. ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण बघतो, की मोस्टली लोकं रिझल्ट लागल्यानंतर पोझिशन घ्यायला जातात आणि नंतर तिथे प्रॉफिट बुकिंग होतं. का होतं? कारण जे टेक्निकल बघतात, ज्या लोकांना टेक्निकलबद्दल थोडी आयडिया आहे, जे लोकं प्रिपेअर्ड होऊन टेक्निकल चार्ट बघून चालू करतात, त्या लोकांना आधीच व्हॉल्यूम इन्क्रीज होताना दिसतो. म्हणजे रिझल्ट यायच्या 3-4 दिवस, 1 वीक आधी त्या गोष्टीमध्ये व्हॉल्यूम दिसतो, प्राइस मूव्हमेंट दिसते आणि तिथून तो स्टॉकचा जो मोमेंट आहे तो ऑलरेडी आलेला असतो आणि ज्यावेळेस रिझल्ट येतो म्हणजे ज्यावेळेस न्यूज येणार, ज्यावेळेस तुमची न्यूज येणार, त्यावेळेस जेव्हा तुम्ही त्या काउंटरवर जाणार, त्यावेळेस तिथे प्रॉफिट बुकिंग होतं. नंतर लोकं म्हणतात, की अरे रिझल्ट चांगला असतानाही आपल्याला लॉस का? थर्ड जे आहे म्हणजे ते क्विक आणि लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे हे जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक-एक नंतर एक्सप्लेन करेल. ह्याच्यामध्ये आपल्याला कमी टाईममध्ये आणि खूप कमी कॉस्ट देऊन इथे आपण टेक्निकली बघू शकतो आणि थर्ड वाला जसं मी आधी पण बोललो, की खूप काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड होते. नेक्स्ट स्लाईड. जसं मी तुम्हाला बोललो, की ट्रेंड एनालिसिस. ट्रेंड एनालिसिसमध्ये काय? तर ट्रेंड एनालिसिस इथे आपल्याला हेल्प करतं. काय हेल्प करतं? जसं की मी बाजूला तुम्हाला चार्ट दिसतोय. त्या चार्टमध्ये मी हे दाखवलंय, की अप ट्रेंड चाललाय, नंतर एक रेडमध्ये एक डाउन ट्रेंड आलाय. तर आपल्याला सगळ्यात पहिले चार्टवर, प्राइस मूव्हमेंटवर आपल्याला हे कळतं, की आपण अप ट्रेंडमध्ये आहे, डाउन ट्रेंडमध्ये आहे. समजा तुम्ही मार्केटमध्ये एंटर केलं आणि तुमच्याकडे चार्टच नाही. म्हणजे तुम्ही एकदम फ्रेश आहात. तुम्हाला काही आयडिया नाही. तुम्ही आज मार्केटमध्ये आला. तुमच्याकडे बॅक हिस्ट्री नाहीये. तुमच्याकडे प्राइस चार्ट नाहीये, काही नाही. तुम्ही आला. तुम्हाला काहीच आयडिया येणार नाही, की ह्या लेव्हलला म्हणजे जसं कॅन्डलस्टिकमध्ये जेव्हा कॅन्डलचा जेव्हा आपला फॉर्मॅट झालेला, जो कॅन्डल बनलेली, त्यावेळेस एक स्टोरी झालेली. म्हणजे एक स्टोरी अशी होती, की एक फार्मर असतो, तो राईस विकायला जातो, म्हणजे तांदूळ विकायला एका मार्केटमध्ये जातो. जाता-जाता त्याचं मार्केट जेव्हा बंद होतो, क्लोज होतो, तो क्लोज झाल्यानंतर त्या मार्केटच्या इथे जातो. आता तिथे ब्रोकर बसतात, मर्चंट लोकं बसलेले असतात. त्या लोकांना आता जो ब्रोकर आहे, तो त्याला जी फेवरेबल प्राइस आहे, तो ती सांगणार. ती कुठली सांगणार? त्यांनी सांगितलं, की ₹20 ला क्लोज झाला. ओके. पण आजचा जो दिवसभरात झालेला ट्रेडमध्ये ₹16 लो झालेला. ज्यावेळेस तो बोलेल, की तुला मी ₹22 ला ऑफर करतो. तो माणूस त्यावेळेस काय विचार करेल म्हणजे लॉजिक बघा ह्याच्यामध्ये. तो माणूस बोलेल, की अरे दिवसभरामध्ये खाली गेलेला होता कॅन्डल आणि ₹16 पर्यंत जाऊन तो 20 वर बंद झालाय आणि हा मला 22 ची ऑफर करतोय. आपण काय विचार करू, की चला आपल्याला खाली गेलेला 20 वर बंद झालेला उद्या मार्केट जेव्हा ओपन होईल, तांदळाचा भाव मे बी खालीच येऊ शकतो. ह्या अंदाजाने आपण त्यावेळेस ₹22 ला आपण ते तांदूळ विकून जाऊ शकतो. पण नंतर जेव्हा त्यांनी विकल्यानंतर जेव्हा तो बाहेर पडतो आणि तेव्हा त्याला कळतं, की दुसऱ्याकडून कळतं, की आज दिवसभरामध्ये ₹28 गेलेला. म्हणजे ₹28 वरती गेलेला. आता आपल्याला काय भेटलं ह्याच्यामध्ये, की प्राइस भेटली. त्याच्यामध्ये काय भेटलं लो, ओपन, हाय, क्लोज भेटलं. पण त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, शिट म्हणजे आज दिवसभरामध्ये असं पण ट्रेड झालेलं आहे, की 28 पर्यंत तांदूळ विकलेले. ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला एक बेसिक फंडा कळतो, की प्राइस काय इफेक्ट करते आणि आपल्याला ट्रेंड माहीत पाहिजे. त्या माणसाला काहीच आयडिया नव्हती. जर तुम्ही मार्केटमध्ये येताय, तर तुम्हाला माहिती पाहिजे, की प्राइस मूव्हमेंट काय अप ट्रेंड आहे, डाउन ट्रेंड आहे की साइडवेज आहे. हे आपल्याला कुठे भेटणार? हे बाकी कुठेही नाही भेटणार. तुम्हाला हे फक्त टेक्निकल चार्टवर भेटणार. आणि ह्या चार्टवर बघितल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक 2-3 महिने तुम्ही जर प्रॅक्टिस केली,
तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमची जे टेक्निकल वर्कची ग्रिप आहे ती इथे स्ट्रॉंगली बसेल. फक्त एवढंच की डिसिप्लिनली हे फॉलो केलं पाहिजे. इमोशनली इथे ट्रेडिंग करायला जाताल की नाही ह्यावरती हे कारण चार्ट जो आहे तो तुमचा बिहेवियर चेक करतो आणि मोस्टली त्या हिशोबानेच तो रिॲक्ट होतो आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे इमोशन टाकले जातील तर ते इथे तुम्हाला धोकादायक राहील. ज्यावेळेस तुम्हाला इंडिकेटरमध्ये भेटतंय की नाही इथून ट्रेंड चेंज होतोय तर तुम्हाला इथे एक्झिट करता आलंच पाहिजे. जसं की तुम्हाला सांगितलं एंट्री एक्झिटमध्ये. साइड वाईज मुव्हमेंट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण अप अँड डाउन मुव्हमेंटमध्ये तुम्हाला हे खूप कॉशियसली बघावं लागेल, की चार्ट काय आपल्याला दाखवतो. ते तुम्हाला कुठे भेटणार टेक्निकलमध्ये. सेकंड स्लाईड. सेकंडमध्ये जसं एंट्री आणि एक्झिट. जसं आपल्याला सगळ्यात इम्पोर्टंट काय एंट्री. आता मोस्टली लोकं आता रिझल्ट सेशन चालू आहे. लास्ट आता 1 महिन्यापासून चालू आहे. अजून पुढे 10-15 दिवस रिझल्ट सेशन चालू आहे. आपल्याला हे कळत नाही की कुठे एंट्री करा. आपण रिझल्टची वाट बघत बसतो आणि त्यावेळेस जो स्टॉक ऑलरेडी म्हणजे आपल्याकडे चार्ट अवेलेबल असेल. तुमच्या समोर चार्ट अवेलेबल असेल. समजा एक्स-वाय कंपनी आपण घेतली तर ₹60 वरून 72 झाला लास्ट 1 वीक. आणि त्याचा रिझल्ट आहे. काहीतरी इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटला तो प्रॉफिट आलं तरी तो स्टॉक ऑलमोस्ट 20% टर्न आउट झालेला आहे. ऑलमोस्ट त्याच्यामध्ये एक मोमेंटम झालेली आहे. त्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट काय करावं लागेल, की तुम्हाला टेक्निकली चार्ट बघावं लागेल. चार्टवर तुम्हाला हे जे आहे, जसं मी तुम्हाला बोललो, की खूप काही गोष्टी ज्या आहेत, ते ऑलरेडी मार्केटमध्ये डिस्काउंट होतात. तर ते आपल्याला टाईमली प्ले करता आलं पाहिजे. टाईमली बघता आलं पाहिजे. तर ते आपल्याला कुठे भेटणार? ते आपल्याला टेक्निकल चार्टवर भेटणार. म्हणजे एंट्री आणि एक्झिट पॉइंट आपल्याला टेक्निकल चार्टवर भेटणार. त्याच्यामध्ये बहुतेक बहुतेक पॅरामीटर आहेत, की जसं चार्ट पॅटर्न आहे, कॅन्डल स्टिक आहे, मूव्हिंग एव्हरेज आहे आणि अदर इंडिकेटर्स आहेत. ते आपण ते बघू शकतो आणि त्याच्यामधून त्याचा एनालिसिस करून जेव्हा तुम्हाला हॅबिट होईल, की हां बाबा हे बघितल्यानंतर आपल्याला हा कॉल जनरेट झालेला. हे जेव्हा आपण करतो त्याच्यानंतर जे हॅबिट लागेल आपल्याला, की हां, ओके हे झाल्यानंतर इथे बाय कॉल आहे, हे झाल्यानंतर ते एक्झिट करायचंय. हे इंडिकेटर आपल्याला इथे इझिली अवेलेबल होतील आणि नंतर आपण त्या हिशोबाने ट्रेड घेऊ शकतो. एंट्री आणि एक्झिट पॉइंटसाठी टेक्निकल एनालिसिसमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे प्लस त्याच्यामध्ये स्टॉप लॉस. आपल्याला स्टॉप लॉस फक्त लॉस करतानाच वापरायचं असं नाही. समजा तुम्ही कुठली क्वांटिटी घेतली, ओके. त्याच्यामध्ये समजा ₹10 ला घेतले तो ₹15 झाला. तर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण आपल्या बायिंग कॉस्ट जी आपली 10 आहे त्याच्यावरती 12 त्या पॉइंटला आपण लावून ती पोझिशन कॅरी करू शकतो. असंच करत-करत तुम्ही पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतो. मी लास्टला एक तुम्हाला एक बेसिक आयडिया सांगेल, की पोर्टफोलिओ कसा जनरेट करायचा आणि कसा बिल्ड करायचा. काही स्टॉक जे आता आपण मार्केटमध्ये येतो, की बाबा हा स्टॉक आता मी 2 वर्षापूर्वी ₹200 बघितला, तो आता ₹400 झाला. ओके. नो डाउट तो स्टॉक वरती जाईल, कधी-कधी बाय चान्स तो खाली पण येईल. पण असं कधीच होत नाही, की तुम्ही लेट झाला. तुम्ही कुठल्याही टाईमाला मार्केटमध्ये एंटर व्हा. तुम्ही जर बेसिक फॉलो केला आणि स्ट्रिक्टली सगळं डिसिप्लिनली आणि टेक्निकली जर बघितलं, तर तुम्ही तो स्टॉक जो तुम्ही 200 चा 400 वर बघताय, तो स्टॉक तुम्ही तुमच्या एव्हरेज कॉस्ट म्हणजे प्रत्येक वेळेस एंट्री एक्झिट करून पोर्टफोलिओ बिल्ड करून पुन्हा तुमचे एव्हरेज कॉस्ट 200 वर आणून ठेवू शकता आणि ते बेसिकली होऊ शकतं. म्हणजे त्यासाठी तुम्हाला टेक्निकल येणं गरजेचं आहे. कारण चार्ट कधीच वन वे जात नाही. मार्केट कधीच वन वे जात नाही. वरती गेले की कुठेतरी थांबून तो पुन्हा रिट्रेस होतो. म्हणजे थोडंसं खाली येतो. तर ह्या पॉइंटमध्ये आपल्याला एंट्री आणि एक्झिट करता येईल, थोडंसं बुक करता येईल आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टीला मध्ये एव्हरेज करत-करत आपण ते स्टॉकचं खाली आणू शकतो. तर नेक्स्ट पॉइंटमध्ये माझं जे आहे की एंट्री एक्झिट पॉइंट खूप इम्पोर्टंट आहे. ते आपल्याला फक्त टेक्निकलमध्ये बघायला भेटेल. सेकंड, नेक्स्ट स्लाईड. आता ह्याच्यामध्ये मी बोललो की प्रोव्हाईड अर्ली सिग्नल. म्हणजे टेक्निकल अॅनालिसिसमध्ये कसं असतं की एक सिग्नल भेटतो. म्हणजे आपण बोललो ना, जसं मी बोललो की आज काही कंपन्यांचा रिझल्ट म्हणजे खूप लोकांना आता जसे फंडामेंटल आहेत, त्या लोकांना माहिती की ऑटो सेल्स चांगला झालेला आहे. खूप गोष्टी ज्या चांगल्या घडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे जे आहे बिल्ड होतो. आणि हे जे सिग्नल आपल्याला कुठे आयडेंटिफाय करता भेटतात ते चार्टवर भेटायला भेटतात, की चार्टवर लोकांची जे इन्व्हेस्टर लोकांची जे जे एकदम स्मार्ट आहे, त्यांच्याकडे ऑलरेडी काही गोष्टींचं नॉलेज आहे. त्या लोकांची बायिंग सिग्नल जो आहे आपल्याला ह्या चार्टवर भेटतो. आणि त्यावेळेस आपण त्या चार्टमध्ये जेव्हा इन्व्हॉल्व होतो आणि ज्यावेळेस आपण तो चार्ट बघतो तिथे व्हॉल्यूम रेकॉर्ड दिसतोय. तिथे परत प्राइस मूव्हमेंट दिसते आणि नंतर आपल्याला कळतं की अरे ऑलरेडी ह्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम रेकॉर्ड बघून एक प्राइस मूव्हमेंट बघून गेलेली. त्यावेळेस आपण एंटर करू तर आपल्याला लॉस आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल अॅनालिसिसमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये चार्ट जो आहे, तो चार्टमध्ये आपल्याला एक इंडिकेटर भेटेल. म्हणजे तिथे एक अर्ली सिग्नल आपल्याला भेटेल. म्हणजे तिथे आपण बघतो की प्राइस, व्हॉल्यूम ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत,
त्या इंडिकेटर्स जे आहेत, मोमेंटम इंडिकेटर्स, हे मार्केटमध्ये आपण युटिलाइज करून, जे आपण चार्टवर रिफ्लेक्ट करून, त्याच्यामध्ये आपण बघून त्याच्यामध्ये करू शकतो. मेनली आज आपण जे डिस्कस करणार आहे, ह्याच्यामध्ये मी बेसिकली जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, म्हणजे टेक्निकल अनालिसिस मध्ये मी आज डायरेक्टली तुम्हाला चार्टवर काही रिफ्लेक्ट होईल, काय होईल ते दाखवू शकत नाही. कारण काय होतं, हे जर मी डायरेक्ट आज चार्टवर तुम्हाला दाखवायला सुरुवात केली असते, तर जो बेसिक जो आहे, जी थिअरी आहे, ती आपण इथे यूज नाही करत. लोक डायरेक्टली चार्टवर बघून डायरेक्ट तिथे बघतात. म्हणून मी आज मेनली हे 4 ते 5 पॉइंट जे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला एक थिअरिटिकल एक एक्सप्लेनेशन देतोय, की इथे आपल्याला काय बघायचं. आणि टेक्निकलमध्ये सगळ्यात मेन ॲडव्हांटेजेस आहे, की आपल्याला हे अर्ली सिग्नल देतं. म्हणजे खूप लवकर आपल्याला कळतं. रिझल्ट यायच्या आधी, कुठला इव्हेंट यायच्या आधी आपण इथे बेसिकली बॅक हिस्ट्री आणि व्हॉल्यूम आणि प्राइस मोमेंट, ह्याचे जे मोमेंटम बघून आपण तिथे कॉल जनरेट करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. अभिषेक, नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट मध्ये क्विक आणि लेस एक्सपेन्सिव्ह. तुम्हाला जर वाटलं की टेक्निकल अनालिसिस मध्ये आपल्याला जर बघायचं असेल, तर आपल्याला खूप प्रकारे प्रॉफिट कमवू शकतो. म्हणजे इंट्राडे करू शकतो. इंट्राडे मध्ये 1 मिनिट, 5 मिनिट, 30 मिनिट्स आणि 1 आवर आपल्याला खूप फास्ट रिझल्ट बघायला भेटतात. जर तुम्हाला शिकायचं आहे, तर इंट्राडे चार्टवर तुम्ही मोस्टली पहिले 1 ते 2 महिने ट्रेडिंग करू शकतो, मॉक ट्रेडिंग करू शकतो. जे पण स्टडीज आहे, आपण जे आता इथून पुढे जे शिकणार आहे, त्याच्यामध्ये जे येतील, त्याच्यामध्ये आपल्याला एक आयडिया भेटेल की काय नक्की करायचं, कशी कुठे बाय करायचं, कुठल्या पॉईंटवर तिथे जाऊन हे करायचं, हे आपल्याला इथे भेटेल. आणि खूप क्विक, म्हणजे आपल्याला 1 मिनिटच्या चार्ट पासून ते 1 आवरच्या चार्टमध्ये, 60 मिनिटच्या चार्टमध्ये, डेली चार्ट, वीकली चार्ट, मंथली चार्ट, ह्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्या पद्धतीने आपलं ह्या इथे पोझिशन घेऊ शकतो. सेकंड, टेक्निकल अनालिसिस हे लेक्स एक्सपेन्सिव्ह का आहे? तुम्हाला मी सांगतो आता सध्या, म्हणजे जसं बघितलं, कम्पेअर केलं तर फंडामेंटल साठी तुम्हाला खूप काय गोष्टी शोधाव्या लागतात, खूप काय गोष्टी वाचाव्या लागतील. त्याचे जे सॉफ्टवेअर आहे, जिथून डेटा मिळणं ते खूप कठीण आहे. आता ऑनलाईन आपल्याला जर बघितलं, तर ऑनलाईन मध्ये खूप काही आहे, जिथे आपल्याला टेक्निकलचे चार्ट भेटू शकतात. जे गुगलवर तुम्ही केलं की ऑनलाईन मला चार्ट पाहिजे, तुम्ही तिथे करू शकता. तुम्हाला इनिशियल कॉस्ट टाकायची गरज नाहीये. तर तुम्ही बेसिकली काय करू शकता, की घरी बसून गुगलवर चार्ट टाकू शकता आणि त्याच्यावर आपण अनालिसिस कसं करायचं, काय करायचं, ते तुम्ही नंतर जे आम्ही तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये जे हे सांगू स्टडीज बद्दल, त्यावेळेस तुम्हाला ते रिफ्लेक्ट करता येईल, ते तुम्ही वापरू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कॉस्ट नाही लागत. म्हणून इथे सगळ्यात कमी कॉस्टमध्ये तुम्हाला क्विक रिझल्ट भेटू शकतो आणि तुमच्याकडे इझिली अवेलेबल होऊ शकतं, जे टेक्निकल चार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट स्लाइड. जसं मी तुम्हाला बोललो, की खूप काही गोष्टी असतात, जे आपल्याला चार्टवर बघताना इथे भेटतं. म्हणजे खूप काही इन्फॉर्मेशन जे आपल्याला इथे असतं, जे आपण काढतो. म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो, की आधीच डिस्काउंट, आधीच सगळ्या गोष्टी होतात. पण आपल्याला हे जे आहे चार्टवर आपल्याला ज्या लोकांची टेंडन्सी आहे, म्हणजे काही लोक लॉंग टर्म करू शकतात, काही लोक शॉर्ट टर्म करतात, काही लोकांना स्विंग ट्रेड असतं, म्हणजे इंट्राडे बेसवर काम करतात, काही काही लॉंगर टर्म इन्व्हेस्टर असतात. ह्या ज्या कॅटेगरी आहेत, ह्या आपण टेक्निकल अनालिस्टचे जेव्हा चार्ट बघू, त्यावेळेस आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आपण आपल्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने टाइम होरिझन मध्ये काम करायचं, त्या टाइम होरिझन मध्ये टेक्निकल अनालिसिस मध्ये काम करतायत. म्हणजे शॉर्ट टर्म साठी आपल्याला कॉल जनरेट करायचे, तर आपण डेली, मंथली, जास्तीत जास्त वीकली, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. लॉंग टर्म मधले जे आहेत, ते वीकली, मंथली, इयरली चार्ट आपण बघून त्याच्यावर आपण डिसिजन घेऊ शकतो, की हा मला हा स्टॉक होल्ड करायचा आहे, हा मला हे करायचंय. सेम आपल्याला जर एकदमच इंट्राडे बेसवर करू शकतो, जसं मी तुम्हाला बोललो, की 5 मिनिट, 10 मिनिट, 30 मिनिट्स आणि 1 आवर, ह्या टाइम मध्ये जेव्हा आपण बघतो, त्यावेळेस आपल्याला आयडिया येते की एक्झॅक्टली काय आणि कसं युज करायचं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला सपोर्ट, जे आपल्याला कळायला पाहिजे, की कुठे मेजर सपोर्ट आहे, कुठे रजिस्टर आहे, कुठे कुठले चार्ट पॅटर्न्स आहेत, कुठले, ह्या सगळ्या गोष्टी युज करून आपल्याला इथे लोकांची, जे बाकीचे लोक आहेत, जे लोकांची सायकोलॉजी जे आहे, ते आपण इथे आयडेंटिफाय करू शकतो. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर भेटू शकते, ते म्हणजे टेक्निकल अनालिसिस. नेक्स्ट टाइम जेव्हा मी तुमच्याशी नेक्स्ट प्रेझेंटेशन मध्ये येईल, त्यावेळेस तुमच्याकडे रेडी, म्हणजे तुमच्याकडे ऍटलीस्ट ऑनलाईन चार्ट आणि ह्या 5 जे बेसिक मी तुम्हाला फंडे सांगितलेत, की ह्याबद्दल तुम्ही नीट वाचून ज्यावेळेस तुम्ही इथे येताल, त्यावेळेस तुम्हाला आयडिया आली पाहिजे, की टेक्निकल अनालिस्ट हे नक्की कुठल्या बेसवर बनले. ह्या 5 गोष्टी टेक्निकल अनालिस्टसाठी खूप स्ट्रॉंग आणि एक खूप ऍडव्हान्टेज बोलू शकतो, की ह्या गोष्टींमुळे आपल्याला एक गोष्टी कळतील. आणि जसं आम्ही इंडेक्सवर बोलतो, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला मेन्शन केलं, की ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये एंटर होता,
त्यावेळेस तुमच्याकडे जर तुम्ही आपण नवीन असाल आणि काही समजा 2-3 वर्ष झालेत, काही जुनेही असतील. त्यांनी आतापर्यंत निफ्टीमध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर किती लोकांनी स्वतःहून एक्सेल शीट बनवली. चला एक्सेल शीट जाऊन द्या, की तुम्ही जेव्हा नोटबुक घ्याल त्याच्यामध्ये इंडेक्स, जे निफ्टी इंडेक्स आहे, त्याचे जे निफ्टी 50चे स्टॉक आहेत, त्याची एक लिस्ट बनवली. त्याच्यात किती ॲडव्हान्स आणि किती हे आहेत ते तुम्ही बघितलं. आपल्याला कळतं की कुठल्या स्टॉकला किती पर्सेंटेज, किती वेटेज त्या ह्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. तर हे आपण जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत आपल्याला इंडेक्स जो आपण इंडेक्सवर कॉल जनरेट करतो, त्याचा अंदाज येणार नाही. समजा तुम्ही ही एक केली की स्टार्टिंगला तुम्ही एक निफ्टी 50चे स्टॉक घेतले, ओके. त्याच्यातले वेटेज तुम्हाला हे सगळं गोष्ट ऑनलाईन भेटणार. तुम्ही जर Googleवर टाकलं की निफ्टी 50 स्टॉक कुठले, कुठल्या स्टॉकचे काय वेटेज आहे, त्याची एक्सेल शीट तुम्ही बनवली, ओके. एक्सेल शीट बनवल्यानंतर तुम्ही जे सेक्टरल म्हणजे बँकिंगचे 4 स्टॉक आहेत त्याच्यामध्ये, FMCGचे 2 स्टॉक आहेत त्याच्यात, असे सगळे बघितले. त्यांचे एक सेक्टरल टेबल बनवला. वेटेज वाईज जर तुम्हाला कळालं की बँकिंगचं सगळ्यात हायेस्ट वेटेज आहे. रिलायन्सचं सगळ्यात हायेस्ट वेटेज आहे. ज्या गोष्टींचे हायेस्ट वेटेज आहे, तर तुम्हाला एक आयडिया कळेल की इंडेक्समध्ये ट्रेड कसा करायचा. इंडेक्समध्ये ट्रेड करताना ज्यावेळेस तुम्हाला एक आयडिया आहे की हे वेटेज प्रमाणे चालतंय. आज कळालं की उद्या समजा आर पॉलिसी आहे फॉर एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ते CRR रेपो रेट मे बी कमी करू शकतात. तर त्यावेळेस काय करू शकतो? तर त्यावेळेस आपल्याला आयडिया येते की बँकिंग इथे स्ट्रॉंग राहू शकतं. ओके. बँक निफ्टीमध्ये तुम्ही कॉल बाय सेल करू शकता. प्लस तुम्ही इंडेक्समध्ये म्हणजे निफ्टीमध्ये तुम्हाला कळेल की याचं हायर वेटेज आहे. आज ॲटलीस्ट मार्केटमध्ये काय मोमेंटम होईल ते तुम्हाला त्याच्यावरून कळेल. हे मी तुम्हाला काय सांगतो, एक्सेल शीट जेव्हा आपण बनवतो आणि जेव्हा हे एक्सेल शीटवर हे वेटेज टाकतो आणि नंतर आपण जेव्हा चार्टवर बघायला जातो, त्यावेळेस आपल्याला चार्ट इनडायरेक्टली एक हेल्प करतो. तुमच्याकडे एक बेसिक फंडा क्लिअर आहे, की जे निफ्टीचा चार्ट आहे त्याच्यामध्ये हे 50 स्टॉकच्या वेटेज एव्हरेजच्या हिशोबाने त्याचा एक इंडेक्स बनलेला आहे आणि त्या हिशोबाने तो मोमेंटम करतोय. हे जेव्हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होतो आणि मेनली नॉन स्टॉक का बोलतो? कारण आपण ते स्टॉक बघितलेले. आपण आपल्या हाताने आपल्या एक्सेल शीटमध्ये टाकलेले आहे आणि त्याच्यावर आपण गेलेलो. आपल्याला काही गोष्टींना माहीतच नसतं, की हा स्टॉक काय करतो. नो डाउट टेक्निकलमध्ये ह्याची गरज लागत नाही, पण एक बेसिक फंडा असावा. कारण काय असतं, मार्केट जे आहे, जे टेक्निकल आहे, ह्याच्यामध्ये एकच सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट असतो, की सेंटिमेंट. आपल्याला आता मार्केट आपलं ओपन आहे, तर सेंटिमेंट खूप इम्पोर्टंट आहे. मार्केटचं सेंटिमेंट जसं आपण बोलतो, की जेव्हा मार्केट क्रॅश होतं आणि जेव्हा आपण टेक्निकली काही सपोर्ट बोलतो, की हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पण समजा मार्केट सेंटिमेंटच निगेटिव्ह आहे आणि जिथे समजा आपल्याला आयडियाच नाही, की ग्लोबल क्यूजमध्ये काय झालंय, कुठे काय झालं. त्यावेळेस जर आपल्याला आयडिया नसेल, तर आपण लॉस इथे आपल्याला जर आयडिया असेल, की ग्लोबल क्यूज आहे, तिथे आहे, तर आपण एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन कुठे आहे, तो बघू शकतो. तो तिथे होल्ड करतोय का? नंतर कुठली लेव्हल आहे? हे सगळं आयडेंटिफाय आपण टेक्निकल चार्टवर करू शकतो. तर त्यासाठी एक थोडंसं हॅबिट ठेवलं पाहिजे, की आपल्याला काही गोष्टींच्या बद्दल माहिती पडली पाहिजे, की कुठे एक्झॅक्टली पॉइंट आहे. नेक्स्ट स्लाईड. आजच्या दिवशी जे मी आता डिस्कस केलं, अभिषेक नेक्स्ट ह्याच्यामध्ये मोस्टली मी एक पॉइंट कव्हर करायला घेतलंय, की मार्केटमध्ये काय-काय गोष्टी असतात, काही नसतात. ह्या गोष्टी आणि ह्या 5 बेसिक फंडा जो आहे, तो तुम्ही इथे बघू शकता आणि ह्या फंडा थ्रू जर तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा येताल, तर तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल. जर मी नेक्स्ट टाईम डायरेक्टली चार्टवर आलो असतो, तुमचे हे बेसिक फंड आहेत. म्हणजे आपल्याला टेक्निकल का बघावं आणि का नको, त्या गोष्टी तुम्हाला जर क्लिअर नसतील, तर ते चार्टमध्ये आयडेंटिफाय करणं खूप कठीण होतं. जसं मी आता सांगितलं, की आपल्याला हे जे 5 पॉइंट आहे, की अर्ली सिग्नल भेटणार, एंट्री एक्झिट पॉइंट भेटणार, ट्रेंड आयडेंटिफाय करायला भेटणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही इन्फॉर्मेशन जी आहे, ती आपल्याला इथे प्रोव्हाईड होते. तर ह्या गोष्टी आपल्याला टेक्निकलवर बघायला भेटतील आणि मी असा विश्वास करतो, की खूप लोकांचं थोडंसं कन्सेप्ट इथे क्लिअर झाला असेल, की आपल्याला एनालिसिस करायचं असेल, तर काही गोष्टी म्हणजे जसं टेक्निकलमध्ये हे 5 पॉइंट खूप इम्पोर्टंट हे आपल्याला इथे भेटतं. सेकंडली ह्याच्यानंतरही खूप त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं आहे. पण ते आपण नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ, त्यावेळेस आपण टेक्निकलचे जे चार्ट आहे, जे लाईव्ह चार्ट आहे, त्याच्यावर आपण कसं अॅनालिसिस करतो. जसं मी सांगितलं, की कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो, बार चार्ट असतो, लाईन चार्ट असतो, पण मोस्टली आता कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज करतात. आणि नेक्स्ट जेव्हा आपण येऊ, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये जे मोमेंटम इंडिकेटर असतात, त्यांच्यामध्ये काय स्टडी करायची, काय नाही, त्याच्याबद्दल आपण बोलणार. तर हे आपण नेक्स्ट शेड्यूल जेव्हा होईल, त्यावेळेस आपण हे डिस्कस करू. आज मला हे वाटतं, की आतापर्यंत जे लोकांनी टेक्निकल अॅनालिसिसमध्ये स्टार्ट केलंय बेसिक, म्हणजे जे जस्ट एंटर झालेत मार्केटमध्ये, त्यांना थोडीशी बेसिक आयडिया इथे भेटली असेल, की टेक्निकल अॅनालिसिसमध्ये आपल्याला काय-काय बेनिफिट घेऊ शकतो.
पण मेजरली मी आता पुन्हा सांगतो, की त्याच्यामध्ये एंट्री, एक्झिट आणि तुम्ही तुमचा लॉस मिनिमाइज करू शकता. त्याला म्हणजे स्टॉप लॉस. नेक्स्ट स्लाईड. Q&A स्टार्ट करू शकतो. Vikash, shall I stop sharing the screen now? Yeah. Okay. So if anyone wants to ask any questions, so Q&A round is open. You can mention in Q&A, and we have 9 questions because there. ओके. हो, पीपीटी तुम्हाला शेअर होईल. त्याच्यामध्ये मोस्टली जे बेसिक फंडा जो आहे तो इथे तुम्हाला भेटेल. सेकंड क्वेश्चन आहे, स्टॉक बद्दल आता सध्या हे एज्युकेशन पर्पज आहे, त्यामुळे डायरेक्टली स्टॉक बद्दल बोलता येणार नाही. पण नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला मी चार्टवर टाकेल, ज्यावेळेस तुम्ही बघताल, तर त्यावेळेस तुम्हाला ते अंदाज येईल. त्यामुळे डायरेक्टली स्टॉक बद्दल मी डिस्कस नाही करू शकत या पॉइंटला. ओके. पॅरामीटर जे चार्टवर यूज होतात, ते मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये यूज करू शकतो, की जे 5 मिनिट्स, 10 मिनिट्स, 30 मिनिट्समध्ये ज्यावेळेस आपण डिस्कस करू, त्यावेळेस मी तुम्हाला चार्टवर ते पॅरामीटर एक्झॅक्टली सांगेल आणि प्रत्येक पॅरामीटरमध्ये जे टाइम हॉरिझॉन आहे, त्या पद्धतीने आपण त्याचे पॅरामीटर डिसाईड करतो आणि का करतो, हे आपण नेक्स्ट जे सेशन आहे, त्याच्यामध्ये ॲव्हरेज, मोस्टली मोमेंटम इंडिकेटरच्या जे आहेत, RSI, MACD, SOFST, ह्या स्टडी बद्दल बोलू. त्यावेळेस हे डिस्कस करू. पण नॉर्मली जे 5 मिनिट्स, 10 मिनिट्स, 30 मिनिट्सच्या जे कॅल्क्युलेशन आहे, ते वेळ मी त्यावेळेस एक्सप्लेन करेन. एक्सेल शीट म्हणजे बेसिक, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, की निफ्टी 50 जे स्टॉक आहे, तुम्ही जर Googleवर गेला आणि तिथे तुम्हाला एक आयडिया कळेल, की कुठले निफ्टी स्टॉक आहे आणि त्याचा एक टेबल तुम्हाला तिथे भेटेल. तो तुम्ही डायरेक्टली कॉपी करून जर तुमच्या पर्सनल लॅपटॉपवर नाही तर पीसीवर जेव्हा ते एक्सेल शीट बनवताल, त्यावेळेस ते तुम्हाला भेटेल. त्यासाठी दुसरीकडून कुठे शोधायची गरज लागणार नाही. नॉर्मली ते एक्सेल शीट तुम्ही Googleवर टाकलं, की निफ्टी 50 स्टॉकचं, तर ते तुम्हाला भेटेल. तुम्हाला त्यातले स्टॉकचे आयडिया येतील, स्टॉकची नावं कळेल, इंडेक्स मधले जे हे जे बँक स्टॉकचे किती स्टॉक आहेत, ह्याचे किती स्टॉक आहेत, ते तुम्ही एकदा बायफरगेट करू शकता. ते तुम्हाला इझिली तिकडे पण अवेलेबल भेटेल, तर तुम्ही तिथेही डायरेक्टली घेऊ शकता. बुक तसं डायरेक्टली तुम्हाला आता सांगू तर बुकमध्ये खूप काही आहे. पण थिओरिटिकली जर तुम्ही आता करायला घेताल तर खूप वेळ लागेल. बेसिकली मी तुम्हाला जो क्लिअर आता जे 5 पॉइंट सांगितले, की ते ऑलरेडी सगळ्या बुक्समध्ये तेच पॉइंट्स भेटणार. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पॉइंट भेटणार नाही. हां, तुम्हाला दुसरे जर स्टडीज असतील, तर स्टडी करायचं असेल तर त्यासाठी खूप काही बुक तिथे अवेलेबल आहेत. तर तुम्ही ते घेऊ शकता. पण आत्ता ह्या पॉइंटला तुम्ही बेसिकली थोडंसं चार्ट रीडिंग स्टार्ट करा. आणि त्याच्यानंतर हळूहळू काही स्टडीजबद्दल वाचायची सुरुवात केली तर तुम्हाला त्याच्यावरती आयडिया भेटेल. टेक्निकलमध्ये मोस्टली जे चार्टमध्ये आपण बघतो, तर आपल्या ह्याच्या हिशोबाने असतं, की आपण लाँग टर्म करतोय, शॉर्ट टर्म करतोय, काय म्हणजे कुठल्या बेसवर. त्या पद्धतीने आपण चार्ट डिसाईड करतो. त्यामुळे एकदम असं नाही, की वीकली चार्टच ॲक्युरेट चार्ट दाखवू शकतो का डेली चार्टच दाखवू शकतो. आपला ट्रेडिंग पॅटर्न म्हणजे जसं मी बोललो, की इंट्राडे करायचं असेल तर आपण इंट्राडे चार्टमध्ये 10-15 मिनिट्स हे बघू शकतो. वीकली असेल, जर आपलं समजा एक वीकच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघतो, तर डेलीमध्ये आपण मोस्टली चार्ट बघू शकतो. डेली आणि वीकली चार्ट, आणि जसं आपलं हॉरिझॉन वाढेल त्या पद्धतीने आपण करू शकतो. त्या पद्धतीने अॅक्युरसी भेटेल. पण तरी पण डेली चार्ट हा सगळ्यात जास्त म्हणजे मला प्रेफर वाटतं, की डेली चार्टवर एक आपल्याला ट्रेंड आयडेंटिफाय करायला भेटतं आणि त्या पद्धतीने आपण तिथे हे करू शकतो. तर डेली चार्ट मोस्टली जास्त करून यूज होईल.
ट्रेनिंग सेशन आता जस्ट आम्ही स्टार्ट केले आमचा फॉर्मॅटमध्ये हे की आता मी जे बेसिक घेतलं म्हणजे आज फक्त इंट्रोडक्शन होतं त्यामुळे मी हे सेशन घेतलं. नेक्स्ट सेशन आणि त्याच्यानंतर म्हणजे इंडिकेटर्स कुठले आहेत तर त्याच्याबद्दल एक होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया होईल की कुठले इंडिकेटर्स वापरले जातात. त्यामध्ये 5-6 स्टडीज आपण घेऊ. त्याच्यानंतर पॅटर्न्स असतात चार्टमध्ये टेक्निकल पॅटर्न्स असतात. त्याच्यावर आपण डिस्कशन करू आणि नंतर टूल्स म्हणजे ते टूल्स वापरले जातात त्याच्यावर डिस्कशन घेऊ. तर मे बी आता फिक्स सांगता नाही पण 3 ते 4 सेशन इथे ऑलरेडी म्हणजे डिस्कस करू शकतो. इंडिकेटर्स बघायचं म्हटलं तर आता मी 2-3 इंडिकेटर तुम्हाला बोलू शकतो, की नॉर्मली जर तुम्ही एंटर करताय मार्केटमध्ये बेसिकली तर तुम्हाला प्राइस जी आहे, प्राइस बघण्यासाठी प्राइस इथे बघणं इम्पोर्टंट आहे. प्राइस कशी रीड करायची त्यासाठी आपल्याला स्टार्टिंग एव्हरेजनी करावं लागते. नंतर बेसिक जेव्हा जोपर्यंत 3 ते 4 महिने तुमचं आर-एस-आय, एम-ए-सी-डी हे जे आहेत बेसिक जे इंडिकेटर हे जर तुम्ही हे केलं आर-एस-आय मध्ये डायव्हर्जन बघायला भेटतात, ते तुम्ही तिथे आयडेंटिफाय करू शकतो. हे आपण नेक्स्ट जे सेशन होईल, त्यावेळेस ह्या सेशनमध्ये आपण हे डिस्कस करू. आज मेनली हे होतं, की थोडंसं इंट्रोडक्शन देऊन थोडंसं टेक्निकलच्या बॅकग्राऊंडमध्ये काही आहे म्हणजे कसं असतं त्याबद्दल मी बोललो. त्यामुळे आज जास्त करून जे इंडिकेटर्स आहेत त्यांनी चार्टवर कसं रीड करतात त्या गोष्टीवर मी जास्त फोकस केला नाही. मे बी नेक्स्ट त्याच्यामध्ये मी तेही करू शकतो. नेक्स्ट अजून डेट फिक्स नाही बघू. नेक्स्ट येईल आता हे माझं हे मराठी सेशन झालंय. पण आता ऑल इंडियासाठी एक नेक्स्ट वीकमध्ये वेडनेसडेला एक सेशन सेम सेशन आहे. त्याच्यामध्ये हेच मी बेसिक जे आहे ते कव्हर करेन आणि त्याच्यानंतर ते नेक्स्ट डेट येईल. न्यूज बेस एवढं काही खास नाही म्हणजे जर तुमचा क्वेश्चन आहे की न्यूज बेस आणि टेक्निकल इज बेटर. काय बेटर ह्या दोघांमध्ये? तर माझ्या मते जर तुम्ही बघितलं की टेक्निकल अनालिसिस म्हणजे मी जसं तुम्हाला बोललो की कुठलीही न्यूज जर येणार असेल आणि जे येणार असेल ते आधीच आयडेंटिफाय करता येतं टेक्निकलमध्ये जे डिस्काउंट होतं. तर ते आपल्याला सगळ्यात चांगला रिझल्ट तुम्हाला टेक्निकलमध्ये भेटेल. न्यूजमध्ये तुम्हाला असं होईल की समजा तुमच्याकडे जी न्यूज येते आणि समजा बाय चान्स नाही आली आणि न्यूज बेसिक म्हणजे मला नाही वाटत की त्याच्यावर जास्त तुम्हाला अॅक्युरसी भेटेल. जी अॅक्युरसी आहे ती तुम्हाला टेक्निकल अनालिसिसमध्ये भेटेल. तिथे तुम्हाला कुठलीही न्यूज असेल, काय असेल त्याची जी आयडिया आहे ती तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर त्यामुळे मला असं वाटतं की इथे तुम्हाला न्यूज बेसवर जाण्याऐवजी टेक्निकल इज अ बेटर ऑप्शन. तर माझ्या मते टेक्निकल जर केलं चालू तर तुम्हाला बेटर इथे बेनिफिट भेटेल आणि जास्त येईल. हो, आज जी बिझनेसवर शो होता. ओके, राइट. ओके, आज आपले दोन्ही कॉल दिलेले होते. त्याच्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी आपण बाय कॉलच दिले होते. हो, खूप लवकरात लवकर आम्ही नेक्स्ट सेशन स्टार्ट करू. असं काही नाही दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा आणि दुसरं डिफरन्स असं काही डेटा भेटेल. नॉर्मली कॅन्डल ते कॅन्डलच बनणार म्हणजे तुम्ही जर फाल्कन यूज केलं फाल्कनमध्ये ते भेटेल. थोडंफार ग्राफिकली तुम्हाला थोडंसं चेंजेस भेटेल, कलर कॉम्बिनेशनमध्ये भेटेल. पण असं काही मला नाही वाटत की दुसऱ्या वेगवेगळ्या चार्टवर वेगवेगळं काय पॉइंट दिसतील, असं मला नाही वाटत आहे. सगळे जर तुम्ही एकदा चार्ट रीड करायला लागला तर तुम्ही कुठल्याही चार्टवर म्हणजे कुठल्याही दुसऱ्या सॉफ्टवेअरचं जेव्हा चार्ट ओपन करेल त्यावेळेस तुमची रेटिंग जे आहे, तुम्हाला जे पॅरामीटर यूज करता येतात, ते तुम्ही यूज करू शकता. चार्ट आपण बघू शकतो तुमचा क्वेश्चन ठीक आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा सेशन होईल त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली चार्टवर स्टार्ट करणार आहे. चार्टवर आपण डिस्कस करू, की एक्झॅक्टली कसं चार्ट आणि कसं काय असतं आणि ते तुम्हाला एक सॅम्पल म्हणून, एक एक्झाम्पल म्हणून त्याच्यावर आम्ही एक्सप्लेन करायला सुरुवात करू. हाऊ टू सिलेक्ट स्क्रिप्ट इन टेक्निकल जसं मी तुम्हाला बोललो, की एक हॅबिट करावं लागते, की जसं तुम्ही नवीन असाल, तर आपण ते एक्सेल शीट बोललेलो, की ते बनवून तुम्ही करा. त्याच्यामुळे का करायला सांगितले? कारण तुम्हाला स्टॉकचं म्हणजे अननोन स्टॉकबद्दल माहिती भेटेल. कुठला स्टॉक इंडेक्समध्ये आहे, कुठला स्टॉक मिड कॅपमध्ये आहे. हे जेव्हा आपल्याला आयडेंटिफाय होतं आणि तुम्ही जेव्हा चार्टवर जाता आणि चार्टवर जेव्हा तुम्ही जाता, तर तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करायची गरज लागत नाही. तुमचे जे पॅरामीटर जे आहेत टेक्निकल अनालिसिसचे, ते जेव्हा तुम्ही तुम्ही तुमच्या चार्टवर टाकता आणि जेव्हा तुम्ही ट्रॅकवर त्याच्यावर हे करता, त्यावेळेस तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होतं. त्यावेळेस तुम्हाला स्टॉक शोधायची गरज लागत नाही. ते तुमच्या पॅरामीटरमध्ये जे काय होईल,
ते स्कॅनिंग करून तिथे येत राहील आणि त्या पद्धतीने तुम्ही आपले ट्रेडिंग आणि ज्या पद्धतीने आपण स्टॉक सिलेक्शन करू शकता. तर स्टॉक सिलेक्शन हे तुमच्या डिसिप्लिन आणि तुम्ही जे पॅरामीटर यूज करता त्यामध्ये जे स्टॉक येतात त्या पद्धतीने स्टॉक सिलेक्ट करू शकता. सेकंड आहे इथे की स्टॉप लॉस आणि टार्गेट बद्दल मी क्वेश्चन विचारलेला आहे की कसं म्हणजे अ, आपण जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे 2 पॉइंट जे मी बोललो की आपल्याला चार्टवर बघायला भेटतात. त्या पद्धतीने आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस हे मॉडिफाय करू शकतो. त्या पद्धतीने आपण ते बघू शकतो की कसं आपण ते स्टॉप लॉस ठेवू शकतो. कुठे आपलं टार्गेट होऊ शकतं. जे बॅक हिस्ट्री जे आहे त्याच्यावर चार्टनी कधी ह्याच्या आधी कुठला टॉप केलाय आणि त्या टॉपवर गेल्यानंतर कसं केलं ते आपल्याला तिथे बघायला भेटतं. तर त्या पद्धतीने आपण हे करू शकतो. हे आपण इन फ्युचर आपण हे चार्टमध्ये तुम्हाला मी दाखवू शकतो. ए टू झेड टेक्निकल अनालिस्ट म्हणून एक बुक आहे. नॉर्मली Googleवर तुम्हाला ते भेटेल. त्याच्यामध्ये बेसिकली जे पॅरामीटर्स आहेत. परत तुम्ही Googleवरही डायरेक्ट करू शकता. त्याच्यावर Wikipedia ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली लिंक भेटू शकते. खूप काही बुक आहेत. पण ए टू झेड एक टेक्निकल अनालिस्टचं बुक आहे. ते तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे जास्त लेंदी प्रोसेसमध्ये नाही, नॉर्मल लँग्वेजमध्येच आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडेफार इन्फॉर्मेशन वाचून त्याच्या पद्धतीने तुम्ही टेक्निकलमध्ये यूज करू शकता. तर हे एक बुक आहे. अ, हां, तर नेक्स्ट शेड्यूल झाल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेलच त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. अ, कधी नेक्स्ट टाईम नेक्स्ट सेमिनार आहे. सर प्लीज डू द लाईव्ह स्टार्ट डेमो. ओके. नेक्स्ट टाईम लाईव्हमध्ये तर इम्पॉसिबल वाटेल थोडंसं कारण मोस्ट ऑफ लोकांना इंट्राडेमध्ये बघता येणार नाही. पण आपण हे बघू शकतो की कधी करायचंय ते आपण चार्टवर जे इंट्राडे चार्ट झाले त्या पद्धतीने. आज मी एवढेच क्वेश्चन घेतो कारण आपला टाइम जो आहे तो 4:45 चा होता. नेक्स्ट टाईम जेव्हा पण आपण हे करू त्यावेळेस आपण नेक्स्ट टाईम म्हणजे इंडिकेटर्स ह्या सगळ्या गोष्टींवर बोलू, चार्ट पॅटर्न ह्या सगळ्या गोष्टींवर बोलू. सो मच तुम्ही आज ह्या वेबिनारसाठी आल्याबद्दल.